शेतकरी मित्रांनो नमस्कार। तुम्ही पाहता शेतकरी गाथा हे यूट्यूब चॅनल। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकन घंटीचे बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओविषयी माहिती मिळेल। मित्रांनो, आपण जर सोयाबीन या पिकाची लागवड केलेली असेल तर आपल्या सोयाबीन पिकासाठी ही पहिली फवारणी कोणती घ्यावी आणि कोणते कीटकनाशक वापरावे, सोयाबीनची वाढ होण्याकरता आणि जास्तीत जास्त फुटवे येण्याकरता कोणती टॉनिक आणि कोणते खत वापरावे, याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, आपल्या सोयाबीनवरती पहिली फवारणी हे कीटकनाशक वापरू शकता। तर मित्रांनो, पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला सोलोमन या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे। त्याचा वापर 15 लिटरच्या पंपासाठी 20 ते 25 ml तुम्ही याचा वापर करू शकता। याच्या वापरामुळे तुमच्या सोयाबीनवरील चक्रभुंग्याचे नियंत्रण होईल। याच्यासोबतच आपल्याला एक बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे। ते बुरशीनाशक साप हे बुरशीनाशक आपल्याला 15 लिटरच्या पंपासाठी 40 ग्राम याचा वापर करायचा आहे। याच्यासोबतच आपल्या सोयाबीनसाठी जास्तीत जास्त फुटवे आणि फुलांची संख्या वाढ होण्यासाठी आपल्याला एक टॉनिक वापरायची आहे। बायोविटा एक्स या टॉनिकचा तुम्ही वापर करू शकता। 15 लिटरच्या पंपासाठी 40 ml याचा वापर करायचा आहे आपल्याला। या टॉनिकमुळे तुमच्या सोयाबीनला भरपूर फुटव्यांची संख्या वाढ होईल आणि आपल्या सोयाबीन या पिकाची जर वाढ कमी असेल तर आपण याच्यासोबत एक विद्राव्य खत वापरू शकता। 1919 या विद्राव्य खताचा आपण 15 लिटरच्या पंपासाठी 100 ग्रॅम याचा तुम्ही वापर करू शकता। मित्रांनो, या फवारणीमुळे तुमच्या सोयाबीन पिकावरील चक्रभुंग्याचे आणि सोयाबीनला जास्तीत जास्त फुटव्यांची संख्या आणि वाढ होईल। हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।